नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले सत्व, रज आणि तम हे 3 गुण. हे गुण आपल्याला बांधतात आणि भक्तीनं गुणांच्या पलीकडे जाता येतं. पण मित्रांनो, आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत जगात 3 प्रकारचे पुरुष आहेत. ते कोणते? हा अध्याय गीतेतलं एक अत्यंत काव्यमय, अत्यंत भव्य आणि अत्यंत खोल ज्ञान आहे. आज श्रीकृष्ण सांगणार आहेत एका अद्भुत झाडाची गोष्ट, अश्वत्थाचं झाड. पण हे साधं झाड नाही, हे संपूर्ण संसाराचं प्रतीक आहे. आजचा अध्याय पुरुषोत्तम योग. पुरुषोत्तम म्हणजे सर्व पुरुषांत उत्तम. क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या तिघांचं रहस्य आज उलगडणार. मित्रांनो, हा अध्याय फक्त 20 श्लोकांचा आहे, पण यात गीतेचं सगळ्यात सुंदर सार आहे. श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, हे ज्ञान जाणला तो सर्व जाणला. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा अध्याय तुम्हाला संसाराचं खरं स्वरूप दाखवेल. चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 15ची सुरुवात होते एका अत्यंत अद्भुत उदाहरणाने. श्रीकृष्ण म्हणतात, ऊर्ध्व मूलमधा शाखमश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ वर मुळे असलेलं, खाली फांद्या असलेलं अश्वत्थाचं हे अव्यय झाड आहे असं सांगतात. वेद ही त्याची पाने आहेत. जो हे जाणतो तो वेदज्ञ आहे. मित्रांनो, उलटं झाड, वर मुळे खाली फांद्या, हे कसं शक्य आहे? मित्रांनो, हे वास्तविक झाड नाही, हे संसाराचं प्रतीक आहे. वर मुळे म्हणजे परमात्मा उगम आहे. सृष्टी परमात्म्यापासून खाली आली. खाली फांद्या म्हणजे ही सृष्टी खाली पसरली. मनुष्य, पशु, पक्षी, झाडे हे सगळे खालच्या फांद्या. वेद पाने म्हणजे वेद या झाडाचं ज्ञान आहे. मित्रांनो, उलट्या झाडाची कल्पना किती सुंदर आहे. आपण जगाकडे खालून वर पाहतो, पण खरं तर जग वरून खाली आलंय. परमात्मा वर आहे, मुळासारखा. आपण खाली आहोत, फांदीसारखे. जो मुळाशी जोडतो तोच खरोखर जगतो. आणि मग श्रीकृष्ण पुढे सांगतात, अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्य नुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्यलोके. म्हणजे त्याच्या फांद्या खाली आणि वर पसरल्या आहेत, गुणांनी पोषित. विषय हे कोवळे अंकुर. आणि खाली मनुष्यलोकात कर्माने बांधलेली मुळे ही पसरली आहेत. मित्रांनो, फांद्या खाली आणि वर. वरच्या फांद्या देवलोक, स्वर्ग. खालच्या फांद्या पशु, पक्षी, कीटक. गुणांनी पोषित, सत्व, रज, तम यांनी हे झाड वाढतं. विषय हे अंकुर, रूप, शब्द, गंध, रस, स्पर्श हे या झाडाचे नवीन अंकुर. कर्माची मुळे. आपण जे कर्म करतो ती मुळे आणखी खोल जातात, आणखी जन्म येतात. मित्रांनो, हे संसाराचं झाड अव्यय आहे, म्हणजे त्याला अंत नाही. आपण कापतो, पुन्हा उगवतं. एक जन्म संपतो, पुढचा सुरू होतो. याला अंत कसा घालायचा? मित्रांनो, श्रीकृष्ण सांगतात या झाडाचं खरं स्वरूप, न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. म्हणजे या झाडाचं स्वरूप इथे या जगात असं दिसत नाही. याचा अंत नाही, आदी नाही, आधार नाही. या दृढमूळ अश्वत्थाला दृढ असंग शस्त्राने तोडून. मित्रांनो, असंग शस्त्र, अनासक्तीचं शस्त्र. हे झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड नाही, तलवार नाही, आसक्ती सोडणं हेच शस्त्र आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात त्यानंतर काय करायचं. तत पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्तीही प्रसृता पुराणी. म्हणजे मग ते पद शोधायचं जिथे गेलेले पुन्हा परत येत नाहीत. त्याच आदी पुरुषाला शरण जावं, ज्याच्यापासून पुरातन प्रवृत्ती पसरली. मित्रांनो, अनासक्तीचं शस्त्र घ्या, संसाराचं झाड तोडा आणि त्या पदाकडे जा जिथून परत येणं नाही. हेच मोक्ष आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात मुक्त माणसाची लक्षणे.
निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख सन्नेही गच्छन्ते मूढाः पदमव्ययम तत्. म्हणजे मान. मित्रांनो, किती भव्य आहे हे. सूर्य प्रकाश देतो पण त्या धामाला नाही, चंद्र प्रकाश देतो पण त्या धामाला नाही, अग्नी प्रकाश देतो पण त्या धामाला नाही. परमात्म्याचं धाम स्वयंप्रकाशित आहे, त्याला बाहेरच्या प्रकाशाची गरज नाही, तोच प्रकाशाचा स्रोत आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, ममई वांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. मित्रांनो, हे वाक्य गीतेतलं सर्वात महत्त्वाचं वाक्यांपैकी एक. याचा अर्थ माझाच सनातन अंश जीवलोकात जीव बनून प्रकृतीत राहणाऱ्या मन सहित 6 इंद्रियांना आकर्षित करतो. मित्रांनो, ममई वांशः माझाच अंश. तुम्ही परमात्म्याचा अंश आहात, मी परमात्म्याचा अंश आहे. प्रत्येक जीव परमात्म्याचाच अंश आहे. आपण कुठून आलो? परमात्म्यापासून. कुठे जाणार? परमात्म्याकडे. मग इतकं दुःख का? इतकी भीती का? परमात्म्याचा अंश कधीच नष्ट होत नाही. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, हा अंश कसा प्रवास करतो? शरीरम यद वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत वैतानी संयाती वायुर्गंधा निवाशयात. म्हणजे जसा वायू फुलातून सुगंध घेऊन जातो, तसा हा आत्मा ईश्वर जेव्हा शरीर घेतो किंवा सोडतो तेव्हा या इंद्रियांना सोबत घेऊन जातो. मित्रांनो, वायू आणि सुगंधाचं उदाहरण. वायू दिसत नाही पण सुगंध आणतो. तसंच आत्मा दिसत नाही पण एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना आपले संस्कार, इच्छा, गुण सोबत घेऊन जातो. म्हणूनच आपले स्वभाव वेगळे असतात. ते आधीच्या जन्मांचे संस्कार आहेत. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात, परमात्मा आपल्यात कसा राहतो. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनमच रसनम घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. म्हणजे कान, डोळे, स्पर्श, जीभ आणि नाक आणि मन यांचा आश्रय घेऊन हा विषयांचा उपभोग घेतो. मित्रांनो, परमात्मा आपल्या इंद्रियात आहे. तुम्ही पाहता, परमात्मा पाहतो. तुम्ही ऐकता, परमात्मा ऐकतो. तुम्ही चाखता, परमात्मा चाखतो. पण मूढ लोक हे जाणत नाहीत. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानम वा गुणान्वितम विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. म्हणजे जात असताना, राहत असताना, गुणांनी युक्त होऊन भोगत असताना मूढ लोक पाहत नाहीत. ज्ञानचक्षु असणारे पाहतात. मित्रांनो, ज्ञानचक्षु आत्म्याचे डोळे. सामान्य डोळ्यांनी आत्मा दिसत नाही, ज्ञानाने आत्मा दिसतो. ध्यान, भक्ती, ज्ञान हेच ज्ञानचक्षु उघडतात. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम यतंतो अप्यकृतात्मानो नैनम पश्यन्ते चेतसः. म्हणजे प्रयत्न करणारे योगी आत्म्यात राहणाऱ्या याला पाहतात, पण प्रयत्न केला तरी अकृतात्मे, न घडलेले आणि अचेत, बेशुद्ध पाहत नाहीत. मित्रांनो, प्रयत्न करणे महत्वाचे, पण फक्त बाहेरचा प्रयत्न नाही, आतला प्रयत्न. मन स्वच्छ असेल, आत्मा दिसतो. मन मळलेलं असेल, दिसत नाही. म्हणूनच मन स्वच्छ ठेवणं हेच सर्वात मोठं साधन आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात ते कुठे कुठे आहेत. यदादित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ सूर्यात जे तेज आहे, जे संपूर्ण जग उजळतं, चंद्रात जे तेज आहे, अग्नीत जे तेज आहे, ते तेज माझं आहे असं जाण. मित्रांनो, उद्या सकाळी सूर्य पाहताना लक्षात ठेवा, हे परमात्म्याचं तेज आहे. रात्री चंद्र पाहताना हे परमात्म्याचं तेज आहे. अग्नी पाहताना हे परमात्म्याचं तेज आहे. जेव्हा हे भाव येतात तेव्हा सर्वत्र परमात्मा दिसतो. आणि पुढे गामा विश्यच भूतानी धारयाम्यह मोजसा पुष्णामी चौषधीही सर्वाहा सोमो भूत्वा रसात्मकः. म्हणजे पृथ्वीत प्रवेश करून मी ओजाने सर्व प्राण्यांना धारण करतो. रसात्मक चंद्र बनून सर्व औषधी वनस्पतींना पोषतो. मित्रांनो, पृथ्वीत परमात्मा आहे म्हणूनच ती आपल्याला आधार देते. चंद्रात परमात्मा आहे म्हणूनच झाडे वाढतात. आणि अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः
प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम, म्हणजे मी वैश्वानर जठराग्नी बनून प्राण्यांच्या शरीरात राहतो. प्राण अपानाशी संयुक्त होऊन 4 प्रकारचं अन्न मित्रांनो, परमात्मा पुरुषोत्तम, क्षर आणि अक्षर दोन्हींच्याही पलीकडे तो सर्वश्रेष्ठ आहे, कारण तोच सर्वांचा आधार आहे. मित्रांनो, अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण एक विशेष सांगतात. यो मामेव मसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजति माम सर्व भावेन भारत. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ, जो असा मोहरहित होऊन मला पुरुषोत्तम जाणतो तो सर्वज्ञ आहे. तो सर्व भावांनी माझी उपासना करतो. तर एकट्याने सगळं. यो मामेव जानाती, जो मला जाणतो तोच खरा सर्वज्ञ. आणि शेवटचं वाक्य, इति गुह्यतमं शास्त्रमिदम उक्तम मया नघ एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. म्हणजे हे सर्वात गुप्त शास्त्र, हे अनघ माझ्याकडून सांगितलं गेलं. हे जाणल्यावर बुद्धिमान होतो आणि कृतकृत्य होतो, हे भारता. मित्रांनो, कृतकृत्य म्हणजे ज्याने सगळं केलं जे करायचं होतं. पुरुषोत्तम जाणला की जगण्याचं ध्येय पूर्ण, आयुष्याचं एकच ध्येय परमात्म्याला जाणणं. बाकी सगळं पैसा, प्रसिद्धी, यश हे साधने आहेत, ध्येय नाही. मित्रांनो, आजच्या अध्यायातून 4 मोठ्या शिकवणी. पहिली शिकवण, संसार ही उलटं झाड आहे, वर मुळे खाली फांद्या. परमात्म्याशी जोडा, मुळाशी जोडा. दुसरी शिकवण, ममैवांश, तुम्ही परमात्म्याचा अंश, कधीही नाश नाही, कधीही एकटे नाही, हे लक्षात ठेवा, भीती जाईल. तिसरी शिकवण, सूर्य, चंद्र, अग्नी सगळ्यात परमात्माच. जठराग्नी, श्वास सगळं परमात्माच. सर्वत्र परमात्मा पाहायला शिका. चौथी शिकवण, पुरुषोत्तम जाणणं हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान. एकदा जाणलं की कृतकृत्य. तर मित्रांनो, आजचा अध्याय 15 पुरुषोत्तम योग आपल्याला सांगतो, संसाराचं झाड अव्यय आहे, पण अनासक्तीने तोडता येतं. आपण परमात्म्याचे अंश आहोत, कधीच एकटे नाही. आणि तो पुरुषोत्तम सूर्यात, चंद्रात, आपल्यात सर्वत्र आहे. त्याला ओळखा, कृतकृत्य व्हा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. दैवी संपत्ती म्हणजे काय, आसुरी संपत्ती म्हणजे काय, आणि आपण कोणत्या मार्गावर आहोत, हे सगळं पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद् भगवद्गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योगः संपूर्णः.